चला तर मग घरच्या साहित्यापासून मस्त अशी जिलेबी बनवूया. त्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर, इनो आणि तेल लागणार आहे. गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवलं आहे. अर्धी वाटी साखर, पाणी ओतले, साखर भिजणे इतपत. आता पाक करून घेऊया. थोडासा चिकट झाला की गॅस बंद करायचा, जास्त पक्का पण करायचं नाही. त्यात थोडासा कलर टाकला आहे. आपला पाक तयार झाला आहे. गॅस बंद केलं आहे. गॅसवरती तव्यात तेल गरम करून ठेवले. गव्हाच्या पिठात छोटा चमचा मी इनो पावडर टाकले. पाणी घालून आता आपण पातळ असं मिश्रण करून घेऊया. तर पातळ मिश्रण करून घेते, लागेल तसं पाणी घालून. तर पातळ मिश्रण तयार झाले. का पेल्यात वतले, नंतर मी बाटलीत वतले. तेल गरम झाले. आता आपण त्यात जिलेबी सोडूया. तर मस्त अशी आपली जिलेबी सोडलेत. थोड्या वेळानं पलटून घेऊया आणि कुरकुरीत दोन्हीकडनं चांगले तळून घेऊयात. तर तळून झालेत तर ते कमी प्लेटमध्ये काढून घेते. असेच मी दुसरे पण सोडते तेलामध्ये आणि करून घेते. तर आपली जिलेबी तयार झाली. तर आपला पाक पण तयार आहे. तर पाकामध्ये आपण जिलेबी टाकूया आणि हलवून घेऊन नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मस्त अशी आपली कुरकुरीत जिलेबी तयार झाली. तर घरच्या साहित्यापासून गव्हाचं पीठ आणि साखर आणि कमी साहित्यात तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.